लालबागच्या राजाचा पहिला हा आपण पाहतोय कोळ्यांचा असतो आणि सगळे कोळी बांधव जे ते या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्णपणे पारंपरिक पोशाख करून हे कोळी बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। पारंपरिक कोळी पोशाख करून तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात, बाप्पाचं दर्शन तुम्ही या ठिकाणी घ्यायला आले आहात, काय सांगाल? खरं म्हणजे लालबागचा राजा हा कोळ्यांचाच राजा आहे, आमच्या मच्छीमारांचा राजा आहे। या ठिकाणी आमच्या कोळी महिलेने नवस करून मार्केटमध्ये या राजाची स्थापन केली 1930 साली आणि आज हा लालबागचा राजा आमचा आराध्य दैवत। आम्ही वर्षातून एकदा या दिवसाची वाट बघत असतो सगळे। आम्ही जसा आमचा नारळी पौर्णिमेचा सण वर्षातून एकदा येतो तसा राजाचा मान घेऊन आम्ही टोपलीत राजाचा मानाचा प्रसाद आणि सगळे मच्छीमारांना विशेष दर्शन राजाच्या वतीनं ठरवून आम्हाला मंडळाकडून दिलं जातं। नक्कीच हे तुम्ही खरं तर दरवर्षी इकडे येत असतात, अशा प्रकारे एकदम प्रथमच आम्ही तुम्हाला पाहतो, काय भावना आहेत, काय सांगाल? खरं म्हणजे जर आपल्याला सांगितलं गेलं तर लालबागच्या राजाचं विशेष प्रेम कोळी बांधवांवरती आहे आणि हे आम्ही नाही करत, हे बाप्पा घडून घेतोय आमच्याकडून, फक्त आम्ही निमित्त मात्र आहे। बोला गणपती बाप्पा। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे कोळी बांधव जे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अक्षरशः आपण जर या ठिकाणी पाहिलं हे सगळे कोळी बांधव जे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर लालबागचा राजा म्हटलं की कोळ्यांचा मान हा पहिला येतोच आणि हे सगळे कोळी बांधव जे ते आपल्याला ते या ठिकाणी पाहायला मिळाले आणि हे सगळे कोळी बांधव जे ते आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या चरणी जे आता जाताना पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह वैभव पाटील, मुंबई।